जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून पक्षाने चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली आहे। पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। पक्षाने घेतलेल्या या निर्णयाबाबत आमदार स्मिता वाघ यांचे समर्थक नाराज झाले आहेत। जळगावात त्यांच्या निवासस्थानी जळगाव लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते जमले होते। त्यांनी पक्षाच्या या निर्णयाविरोधात रोष व्यक्त केला। भारतीय जनता पक्षात आम्ही 40 वर्षापासून काम करीत आहोत, परंतु एबी फॉर्मसह अर्ज भरलेला असताना आमचे तिकीट कापून 4 वर्षापूर्वी पक्षात आलेल्यांना उमेदवारी देण्यात आली। प्रामाणिकता आणि निष्ठा हा कदाचित आमच्या स्वभावातील दोष असेल, तरीही आम्ही पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करणार आहोत, असे मत जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या तिकीट रद्द केलेल्या उमेदवार स्मिता वाघ यांनी व्यक्त केले। वयाच्या 10व्या वर्षापासून संघ समितीच्या कामाला सुरुवात केली। कॉलेजला असताना विद्यार्थी वर्षाचे काम केले आणि नंतर भारतीय जनता पार्टीचं आतापर्यंत मी काम करत आहे। पार्टीने ज्या मला जबाबदाऱ्या दिल्या मी प्रामाणिकपणे निष्ठेने करण्याचा कायम प्रयत्न केला आहे। जनतेपर्यंत पोहोचले। विद्यार्थी वर्षाच्या माध्यमातून असेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या नात्याने असेल किंवा महिला परिषदेचे अध्यक्ष या नात्याने असेल, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचून पार्टी वाढवण्याचं नक्कीच मी काम केलेलं आहे। पण मला वाटतं प्रामाणिकता आणि निष्ठा हा माझ्या स्वभावाचा कदाचित दोष असेल। आज पार्टीने जो काही निर्णय घेतला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आम्हाला जर परत पंतप्रधान करायचं असेल, देवेंद्रजी फडणवीस यांना जर मुख्यमंत्री करायचं असेल, तर पार्टीच्या दृष्टिकोनातून पार्टी जोही आदेश देईल तो मला शिरसावणार। 4 वर्षापूर्वी उन्मेषदादा पाटील यांचा भाजपात प्रवेश झाला, आता ते उभे आहेत, तर पार्टीने मला आदेश दिला तर मी काम करेन। हेमंत पाटील, मराठी वन, जळगाव। मराठी वन डिजिटल युगाचं निर्भीड व्यासपीठ।